एससी आणि एसटी आरक्षणात वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंद पुकारण्यात आला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील या बंदचे पडसाद दिसून आले आहे। चंद्रपुरात सकाळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने करून या निर्णयाला आपला विरोध दर्शविला आहे। या निर्णयामुळे देशभरातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांमध्ये दुही निर्माण होईल आणि देशात पुन्हा जातीयता वाढेल असा आरोप यावेळी डॉक्टर दिलीप कांबळे यांनी लाईव्ह चंद्रपूर प्रतिक्रिया देताना केला। 6000 जातींमध्ये जवळपास विखुरलेला या एससी एसटी ओबीसी समाजाला बाबासाहेबांनी 3 वर्गामध्ये एकत्र आणलं आणि हा एकत्र आणण्याचा उद्देश होता की हे एकत्र जातीमध्ये विखुरलेल्या लोकांना समाज निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जोडणं। म्हणजे 6000 लोक डिवाइड झालेले हे 3 कॅटेगरीमध्ये निर्माण झाले, परंतु या वर्ण व्यवस्थे आणि जाती व्यवस्थेला पुन्हा बळकट करण्यासाठी ह्या एससी एसटीचं वर्गीकरणचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे अतिशय चूक निर्णय आहे। पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस संविधान सभेमध्ये या एससी एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा संवाद झाला, वादविवाद झाला किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे 1932 आणि 35ला या विषयावर वादविवाद झाला, तर ते जे आर्ग्युमेंट्स आणि डिबेट्स आपण पाहिले तर त्या डिबेट्समध्ये हा निर्णय कुठेही बसत नाही, परंतु हा निर्णय या वर्गीकरणाला किंवा त्या एससी एसटीच्या रिझर्वेशनला चुकीने इंटरप्रेट करून त्यांनी हा जजमेंट दिलेला आहे। आमचं रिझर्वेशन जरी काढून टाकलं तरी आम्हाला चालत नाही, परंतु एससी एसटीचं वर्गीकरण जे आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही।